स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांना त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या विविध विभागांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागाचा विकास नजरेसमोर ठेवून काही निर्णय घेण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राखीव जागांवर निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र निर्धारित वेळेत सादर केलं नाही तर अनेक अडचणी निर्माण होतात। आजवर हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 3 महिन्यांची मुदत होती, ती आता 6 महिन्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत मुंबई महापालिका आणि नगरपालिका नगरपरिषद अधिनियमात आवश्यक सुधारणांना मंजुरी देण्यात आली। राज्यातील ग्रामीण भागात भेडसावणाऱ्या पिण्याच्या पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण जाहीर करण्यात आले। तसंच तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण मंजूर करण्यात आले। त्यातून शेती आणि अन्य क्षेत्रातील अवघड आणि जोखमीच्या कामांसाठी ड्रोन आणि रोबोटची निर्मिती केली जाणार आहे। तर भारत नेट कार्यक्रमासाठी नव्या यंत्रणेची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे। शिवाय रोजगार हमी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळाने घेतलाय।